जय भीम। मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। आता आपण दादर येथील शिवाजी पार्कवरती आहोत। आज दुपारी थोड्या वेळाने या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीची सभा या ठिकाणी होणार आहे। या सभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि MIMचे सर्व असदुद्दीन अवैसी हे दोघं मार्गदर्शन करणार आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता यांच्यासाठी भव्य असा हा विचारमंच तयार करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 लाख अन्वय येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या सूत्राकडून वर्तवण्यात येत आहे। म्हणून या ठिकाणी सर्वांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी चालू आहे। गेली 40-45 वर्ष मी भटक्या विमुक्त समाजांचं संघटन करत राहतो। महाराष्ट्राला आणि देशाला हे माहिती आहे, पण हा देश आमच्याशी कसं वागला हो? 40 वर्षापूर्वी तर भटके विमुक्त हा शब्द सुद्धा कोणाला माहिती नव्हता। 1980 ला उपरा आलं आणि त्याच्यानंतर मध्यमवर्गीय लोकांना भटक्या विमुक्त हा शब्द कळला। 1980 ला उपरा येण्याच्या अगोदर भटके विमुक्त हा शब्द सुद्धा कोणी उच्चारत नव्हतं। त्याच्या अगोदर मालतीबाई बेडेकरांनी लिहिलं बळी, आणि त्याच्या आधीचं लेखन जे उपलब्ध आहे ते ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या डायऱ्या आहेत किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटने लिहिलेली पुस्तकं आहेत, म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत। एकही अभिजन वर्गातल्या माणसाला आमच्यासाठी काही लिहावं असं वाटलेलं नाही, कारण आम्ही माणसातच जमा नव्हतो। आजही आम्ही तेच सांगतोय की अरे आम्हाला काही करा आणि गावकुसाच्या आत घ्या, आम्हाला माणसात घ्या, आमच्या हागंदारी मधल्या वस्त्या हटवा आणि आम्हाला माणसं म्हणा। आम्ही मूळचे ट्रायबल लोक आहोत, भटक्या जमाती आहेत आणि विमुक्त जमाती आहेत। आम्ही हिंदू धर्माचा किंवा कुठल्याही वर्णव्यवस्थेचा भाग नाही आहोत। आम्ही वर्णव्यवस्थेच्या पलीकडे आहोत, हागंदारीच्या पलीकडे आहोत। तिथनं आम्ही गावात येतो। गाव काय म्हणून आमच्याकडे बघता? ब्रिटिशांनी 1871 साली आम्हाला गुन्हेगार ठरवलं। त्याच्या अगोदर आम्ही डीप फॉरेस्ट मध्ये आदिवासी म्हणून जगत होतो। 1857च्या बंडामध्ये जे उठाव झाले त्याच्यामध्ये कोळ्यांचे उठाव आहेत, भंडाऱ्यांचे उठाव आहेत, रामोशांचे उठाव आहेत। उमाजी नायकांनी तर स्वतःचं राज्य जाहीर केलं होतं। बिरसा मुंडाचा उठाव आहे। संबंध देशभर आदिवासी पेटून उठले होते, पण आदिवासींचा इतिहास कुणी लिहिला नाही। तो इतिहास न लिहिल्याच्या कारणामुळे आमची परिस्थिती अशी झाली की आमच्याजवळ वेळच नाही। आता काय करायचं? अध्यक्ष म्हणतात 5 मिनिटं घ्या, तर 5 मिनिटात बोलतो। तर आमच्या अडचणी इतक्या अनंत आहेत। 70 वर्षामध्ये आम्हाला काहीही मिळालं नाही हे सांगण्याची गरज नाही। महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या बजेटमध्ये आमची तरतूद नाही। बाबासाहेबांनी लिहिलेल्या आमच्या संविधानाचा कोणताही हक्क आमच्या पदरात पडत नाही। आमचे मानवी अधिकार गेलेले आहेत, आमचे कायदेशीर अधिकार गेलेले आहेत, आमचे घटनात्मक अधिकार गेलेले आहेत, आणि आम्ही हे बोलायला जरी लागलो तरी सुद्धा गावातले लगेच लोक आमच्यावरती डोळे वटारतात आणि आमची पंचायत होऊन जाते। मग दर 3ऱ्या दिवशी आम्ही गाव बदलत राहतो। शिक्षणाचं प्रमाण बाळासाहेब 0.6% आहे। काय करणार हा समाज? तुम्हाला मी विचारू, तुम्ही देताला आम्हाला पुन्हा एकदा टोळ्या करायला आणि दरोडे घालायला परवानगी? जर तुम्ही आम्हाला दरोडे घालायला आणि टोळ्या करायला जर परवानगी देत असाल तर मी तुम्हाला सांगतो, उद्या त्याला सगळे पारधी, रामोशी, कैकाडी, वडार हे सगळे चोरांच्या टोळ्या तयार करतील। बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं त्या रस्त्याने जायचं नाही, म्हणून आम्ही दुसरा रस्ता पकडला। आम्ही हिंसेच्या रस्त्याने गेलो नाही, आम्ही अहिंसेच्या रस्त्याने गेलो, आम्ही बुद्धाच्या रस्त्याने गेलो।
पण मी माझ्या लोकांना दगड उचलून कोणाला मारायला सांगितलं नाही, कारण आम्हाला 80 वर्ष त्याची किंमत तुरुंगामध्ये म्हणजे ओपन जेलमध्ये काढावी लागलेली आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो की ही सगळी ताकद 42 जमातींची बाळासाहेबांच्या पाठीमागे मी उभी केलेली आहे. आता तुम्हाला सांगतो, मागे जाणार नाही, नाही म्हणजे नाही. 2019ला आपल्या सगळ्या बलुतेदार बांधवांना माझी विनंती आहे की आता बंद करा घाबरणं. अरे मी तर किती घाबरायला पाहिजे राव, पण न घाबरता मी बेडरपणे तुमच्या समोर उभा राहू शकतो. त्याचं कारण बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये गेली 40-45 वर्ष आम्ही सगळे सहकारी होतो आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. खांद्याला खांदा लावून बाळासाहेबांच्या बरोबर उभे आहोत. बाळासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केल्याशिवाय आम्ही तुम्हाला थांबत नाही, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.